इतिहास आपल्याला एक गोष्ट नेहमीच शिकवतो की जेव्हा जेव्हा देशाचे नकाशे पुन्हा आखले जातात तेव्हा ते फक्त काही रेषा बदलण्यापुरते मर्यादित नसतं. नाही, त्यामागे खूप खोलवरची सामरिक आणि राजकीय गणितं दडलेली असतात. आणि सध्या भारताच्या पूर्वेकडील भागाबद्दल अशीच एक मोठी योजना समोर येते आहे. एक असा प्रस्ताव विचाराधीन आहे जो बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांचा काही भाग घेऊन एक नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करू शकतो. मग प्रश्न हा आहे की हा खरोखरच राष्ट्रीय सुरक्षेसाठी उचललेला एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे की यामागे काही राजकीय हेतू आहेत? चला या विश्लेषणामध्ये आपण या संभाव्य मोठ्या बदलाच्या दोन्ही बाजू सविस्तरपणे समजून घेऊया. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की नकाशावरच्या ह्या रेषा बदलणं इतकं महत्वाचं का आहे. हे लक्षात घ्यायला हवं की ही संभाव्य हालचाल म्हणजे केवळ प्रशासकीय सोयीसाठी नाहीये. यामागे भारताच्या सर्वात संवेदनशील प्रदेशांपैकी एकासाठी एक मोठी सामरिक दृष्टी आहे. मग ही चर्चा नेमकी सुरू का झाली? या प्रस्तावामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भारताचा अत्यंत नाजूक आणि असुरक्षित चिकन्स नेक आणि त्याचं सामरिक महत्त्व. हा सिलिगुडी कॉरिडॉर भारतासाठी किती महत्वाचा आहे याचा विचार करा. जर या चिंचोळ्या पट्टीवर काही गडबड झाली तर आपला संपूर्ण ईशान्य भारत देशाच्या मुख्य भूमीपासून तुटू शकतो. ही खूपच गंभीर गोष्ट आहे. आणि आश्चर्य वाटेल, पण सगळ्यात अरुंद ठिकाणी हा महत्वाचा कॉरिडॉर फक्त आणि फक्त 22 किलोमीटर रुंद आहे. हो, केवळ 22 किलोमीटर. आणि मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो की इतक्या महत्वाच्या भागावर नियंत्रण नेमकं कोणाचं असावं? तिथल्या राज्य सरकारांचं की थेट केंद्र सरकारचं? कारण या क्षेत्रावर एकाच वेळी 3 बाजूंनी भूराजकीय दबाव वाढत आहे. एकीकडे चीनचे हितसंबंध, दुसरीकडे नेपाळमध्ये वाढणारा चीनचा प्रभाव आणि तिसरीकडे बांगलादेशात जोर धरणारे भारतविरोधी विचार. याच कारणामुळे थेट राष्ट्रीय नियंत्रणाची मागणी केली जात आहे. आता ही केवळ चर्चा नाहीये. गेल्या काही काळात अशा काही हालचाली झाल्यात ज्या थेट केंद्रीय नियंत्रणाकडेच इशारा करतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचा सीमांचल प्रदेशातील 3 दिवसांचा दौरा. त्यांनी थेट सीमावर्ती भागालाच भेट दिली. हे स्पष्टच होतं की ही काही साधी पाहणी नव्हती. राज्यांच्या राजधानीत न जाता थेट जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांशी बैठका घेणं हे केंद्र सरकारच्या थेट हस्तक्षेपाचेच संकेत होते. आणि ह्या बैठकांमध्ये चर्चा कशावर झाली तर अंतर्गत सुरक्षा, घुसखोरी, मानवी तस्करी आणि सीमावर्ती भागातील लोकसंख्येमध्ये होणारे बदल यांसारख्या अत्यंत गंभीर सुरक्षा मुद्द्यांवर. आता ह्या सगळ्याचा परिणाम ज्या 2 राज्यांवर होणार आहे त्यांची काय परिस्थिती आहे? चला बंगाल आणि बिहारच्या बाजूने ही गोष्ट समजून घेऊया. पश्चिम बंगालची अवस्था सध्या दुधारी तलवारीवर चालण्यासारखी झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला पाठिंबा द्यावा की आपलं निवडणुकीचं गणित सांभाळावं या द्विधा मनस्थितीत ते आहेत. तर दुसरीकडे बिहारमधून मात्र सांस्कृतिक विखंडनाची चिंता व्यक्त केली जात आहे. आणि बिहारच्या ऐतिहासिक मिथिला प्रदेशातून एक अतिशय भावनिक आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय की राष्ट्रीय सुरक्षेची किंमत आपल्या सांस्कृतिक ओळखीच्या विघटनाने का चुकवावी? हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की हे कायदेशीररित्या शक्य आहे का आणि भविष्यात नक्की काय होऊ शकतं? तर हो, हे शक्य आहे. आपल्या संविधानातील कलम 3 केंद्र सरकारला राज्यांच्या सीमा बदलण्याचा आणि अगदी नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा पूर्ण अधिकार देतं. आणि असं काहीतरी याआधीही घडलं आहे. लडाखचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच. सुरक्षेचं कारण देऊन घटनात्मक अधिकाराचा वापर करून लडाखची निर्मिती करण्यात आली होती. सीमांचलच्या बाबतीतही हाच कित्ता गिरवला जाऊ शकतो. तर मग पुढे काय होऊ शकतं? साधारणपणे 3 शक्यता दिसतात. एक म्हणजे थेट केंद्रशासित प्रदेशाची घोषणा, ज्यामुळे मोठी राजकीय अशांतता होऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे बंगाल आणि बिहारचे भाग एकत्र करून ग्रेटर कूच बिहार बनवणं, जे खूप गुंतागुंतीचं आहे. आणि तिसरा म्हणजे सध्याची स्थिती कायम ठेवणं. म्हणजे बघा, अजून अधिकृतपणे काहीही जाहीर झालेलं नाहीये, पण ज्या दिशेने गोष्टी जात आहेत ते पाहता प्रश्न हे होणार का असा नाही, तर ते कधी आणि कसं होणार हाच उरतो. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं की राष्ट्रीय सुरक्षाच सर्वस्व आहे की एखाद्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.